गृह राज्य मंत्री ने पत्रकार परिषद में राज्य के मेधावी विद्यार्थियों को बेंगलुरु स्थित इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन तथा अमेरिका की नासा की शैक्षणिक यात्रा पर भेजने की घोषणा की। इस पहल की शुरुआत वर्धा जिले के विद्यार्थियों से की गई है और 40 से 50 छात्र राज्य योजना के माध्यम से नासा का दौरा करेंगे। चयन जिला योजना समिति के जरिए होगा। एटीएस कार्रवाई पर उन्होंने कहा कि कोई भी आरोपी हो, कानून के अनुसार कार्रवाई होनी चाहिए। रेत तस्करी, अल्पसंख्यक स्कूलों की शिकायतें और आरटीई में बदलाव के मामले में भी नियम उल्लंघन पाए जाने पर कड़ी कार्रवाई होगी। मुंबई के अवैध क्लब प्रकरण में भी शिकायत मिलने पर कदम उठाएंगे। शिवाजी महाराज के कार्यों की तुलना टिपू सुलतान से करना राज्य की जनता बर्दाश्त नहीं करेगी। याच्या आधीच जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली तेव्हाच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बीजेसीआय कडे याची संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याची विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर चौकशीने अहवाल त्या ठिकाणी समोर येईल। आरटीचा उद्देश हा समाजातल्या सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळवून देण्याचा त्या ठिकाणी होता, परंतु या आरटीएच्या नियमातल्या काही लूपहॉल पाहून काही जे याला इलिजिबल नसलेले विद्यार्थी देखील त्या ठिकाणी प्रवेश घेत आहेत का अशी तक्रारी काही शाळेंच्या मार्फत त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या होत्या। त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा फायदा संबंधित शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांना आणि गरजू विद्यार्थ्यांना होण्याकरता आवश्यक ते बदल त्या ठिकाणी करण्यात मुंबईमध्ये असे कुठेही त्या ठिकाणी व्यवहार सुरू नाहीये। जर का स्पेसिफिक कुठली तक्रार मिळाली तर निश्चितपणे त्याच्यावर कार्यवाही करणार। खासदार शाहू महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं असेल, मात्र ब्रिटिशांच्या विरोधात लढत असताना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली ही पाहण्याची गरज आहे। एकूणच त्यांनी या पद्धतीने जे बोललेले आहे त्यावरून कुठेतरी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि अशा पद्धती आपल्या महाराष्ट्रातल्या आराध्य दैवताचं किंवा लाखो करोडो लोकांचे अनुयायी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान सारख्या व्यक्तीसोबत करणे हे कदापि या राज्यातला या देशातला नागरिक सहन करणार नाही। अशी पद्धतीची तुलना कोणीही त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर बाल वैज्ञानिक स्पर्धा ही होत असते, त्या ठिकाणी प्रदर्शन होत असते। त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे। याच्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपण मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना ही एक योजना त्या ठिकाणी सादर केली होती, ज्या माध्यमातून जिल्हा स्तरावरच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी इस्रो या बेंगलोरच्या विज्ञान केंद्राला भेट द्यावी। त्याच पद्धतीने राज्यातले जे चांगले विद्यार्थी राहतील राज्य स्तरावरचे त्यांना नासा अमेरिकेला ह्या संदर्भात आपण वर्धा जिल्ह्यात याची सुरुवात केलेली आहे। मागच्या 16 तारखेला हे विद्यार्थी बेंगलोरला इस्रो ह्या विज्ञान केंद्राला भेट देऊन आले। आज ते या ठिकाणी परत येत आहेत, त्यांचं आपण स्वागत करणार आहेत आणि भविष्यात देखील या पद्धतीनं विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून रुची वाढविण्याकरिता त्यांना ऊर्जा प्रोत्साहन देण्याकरता अशा पद्धतीने तालुका स्तरावरचे आणि जिल्हा स्तरावरचे विद्यार्थी हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठविण्यात यावं व राज्य स्तरावरचे जे 4-6 न पाठविता आमची मागणी आहे की जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळावी। किमान 40 ते 50 विद्यार्थी हे राज्यस्तरीय योजनेतून त्या ठिकाणी नासाला जाणार आहेत। हा सर्वस्वी प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे नेते पदाधिकारी यांचा आहे, त्याच्यामुळे ते सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकत्रित बसून निर्णय नाही त्या ठिकाणी शोध सुरू आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तिथलं पोलीस प्रशासन लवकरात लवकर राज्यातल्या गुप्तचर संस्थांना जेव्हा काही माहिती मिळते किंवा टीप मिळते त्या संदर्भात ते पहिले उच्च न्यायालयामध्ये त्याची माहिती देत असतात, त्यांना माहिती देतात आणि मग त्या पद्धतीची कार्यवाही करतात आणि केलेल्या कारवाईचा अहवाल देखील त्या ठिकाणी ते न्यायालयामध्ये देत असतात। फुटबॉलच्या माध्यमातून या संदर्भात जे काही खेळण्यातले तरुण असो किंवा अजून काही नागरिक असो, अजून काही लोक असो की ह्या पद्धतीचं काम करतात तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात। नहीं, धीरे धीरे अपने समाज में ऐसे युवक को भड़काने का काम कुछ संगठनाएं करती है, उन पे कार्रवाई करने के लिए ये कदम पुलिस प्रशासन